नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे, नारायण राणेंचं वक्तव्य. आमचा आरएसएसशी वैचारिक लढा सुरू आहे. महापालिका निवडणुकीनिमित्तानं तो लढा थांबणार नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडी डुबलेली तर मविया अस्तित्वातच नाही, सुजात आंबेडकरांची टीका. महाराष्ट्राचा यूपी बिहार कदापि होऊ शकत नाही. जनाधार संपल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू आहे. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेत उडाला गोंधळ. दानवे लोणीकर म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दानवे लोणीकर राम लक्ष्मण तर मी हनुमान. गोरंट्याल यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे लोणीकर खासदार झाले पाहिजेत, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही, लोकशाही गुंडाळून लावण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरले, सपकाळांचा निशाणा. मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने. उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका. तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाढवण्यात आला. एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचे, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. जळगाव प्रभाग 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ. युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी आणि धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार. शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार. परिसरात लागले बॅनर.